नमस्कार, मी साक्षी। आज मी फणसाच्या कुयरीची भाजी बनवतेय आणि आमच्याकडे फणसाच्या कुयऱ्या आहेत ना, त्या यावर्षी जरा लेटच लागलेल्या आहेत। म्हणजे दरवर्षीच लेट लागतात, त्यामुळेच मी लेट ह्या फणसाच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड करतेय। तर बऱ्याच जणींना काय होतं, फणसाच्या कुयरीची भाजी तर आवडते पण ती कट करताना प्रॉब्लेम येतो आणि म्हणून बरीच जण फणसाच्या कुयरीची भाजी बनवतच नाहीत। तर मी सुरीच वापरून आज फणसाची कुयरी आहे ना, तुम्हाला कट कशी करायची आहे ती दाखवणार आहे आणि आमच्या कोकणामध्ये कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते ना, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात आधी तर फणसाची कुयरी कट करून घेण्यासाठी इथे मी न्यूजपेपर अंथरून घेते, जेणेकरून चीक जमिनीवरती पडणार नाही। आणि ज्या सुरीने मी ही फणसाची कुयरी कट करून घेणार आहे तिला मी पत्तरने सगळ्यात आधी चांगली धार काढून घेते, जेणेकरून ही फणसाची जी कुयरी आहे ना ती पटकन अशी कट होईल। तर आम्ही शक्यतो एक साकटा घेतो, कोयती घेतो आणि विळी सुद्धा घेतो। साकट्यावरती या फणसाच्या कुयरीचे कोयतीने 2 भाग करून घेतो आणि बाकीची कुयरी मग विळीवरती कट करून घेतो। पण ते थोडंसं किचकट असल्यामुळे मी इथे तुम्हाला सुरीनेच कट करून दाखवते। आता पुढचा भाग मी सुरीने कट करून घेतला। यातून ही ताजी फणसाची कुयरी असल्यामुळे जास्तीचं दूध म्हणजे चीक निघतं, तर ते काढून घेतलं। मी इथे तेल लावून घ्यायला आधी विसरले होते, तर सगळ्यात आधी हातांना आणि सुरीला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हातांना चीक लागणार नाही। तर शक्यतो आपण न्यूजपेपरने लगेचच हा चीक काढून घेतलेला आहे, त्यामुळे फारसा लागतच नाही आणि एकदा चीक निघून गेला ना की नंतर मग जास्त चीक येत नाही। तर आता मी या फणसाच्या कुयरीचे 3 आकाराचे असे भाग करून घेते। साधारण छोटीशीच अशी ही कुयरी आहे, तर यामध्ये अजून गर तयार झालेला नाहीये। आता हे 3 भाग करून घेतलेले आहेत। आता बाजूचे जे कडक असं कवच आहे, जे ज्याला आपण काटेरी भाग म्हणतो, तो आता काढून घेते। तर हे बघा मी या सुरीने काढतेय, सुरीला चांगली धारही काढून घेतले, त्यामुळे अगदी आणि फणसाची कुयरी सुद्धा एकदम ताजी आहे। 2-3 दिवसाची असेल तर मात्र थोडं कठीण जातं हे साल काढणं। तर जास्तीचं सुद्धा काढायचं नाहीये आणि कमी सुद्धा काढायचं नाहीये। तर पूर्ण काढून झालं ना की मग पुन्हा यातील जो मधला भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे, जो पावासारखा असतो। त्याला अजिबात चवही नसते आणि तो शिजतही नाही, आणि भाजीमध्ये जर आला तर तो दाताखाली आला तर भाजीची चव जाते, म्हणजे चव नाही जात पण चांगलं नाही लागत। म्हणून हे बघा मी पुन्हा एकदा जो पातळसा पापुद्रा होता ना तो सुद्धा अगदी अलगदपणे काढून घेतलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता लगेचच ही फणसाची कुयरी कट करून घेतल्यावरती पाण्यात घालून घ्यायची आहे, जेणेकरून कट केलेली फणसाची कुयरी काळी पडणार नाही। आता एका कढईमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ह्या जी फणसाची कट करून घेतलेली कुयरी आहे ती या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे, जेणेकरून यातील चीक कढईला चिकटणार नाही। आणि फणसाच्या कुयरीला थोडीशी चव लागण्यासाठी यामध्ये मी मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। तुम्ही अगदी पाव चमचाभर तिखट आणि हळद सुद्धा घालू शकता। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेते। कांदे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। तर मी साध्या सोप्या पद्धतीने फणसाची कुयरीची भाजी आज बनवणार आहे। तर खरं तर कोकणामध्ये काळे लांबडे जे तीळ असतात ना ते घालून, म्हणजे तिळकूळ घालून ही फणसाची कुयरीची भाजी बनवली जाते। जर तुम्हाला तशा भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता ही फणसाची कुयरी आहे ना ती शिजलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ही फणसाची कुयरी शिजली पाहिजे, त्यासाठी मी व्यवस्थित असा विस्तव करून घेतलेला होता। आणि आता ही यातील सगळं पाणी आहे ना ते चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे। आता निथळून घेतल्यावर लगेचच, म्हणजे जास्त वेळ बाहेर ठेवायची नाही आहे, तर थोडी गरम असतानाच आपण लगेचच किंवा गार झाली तरीही चालते। तुम्ही जर अशी शिजवून घेतलेली फणसाची कुयरी निथळून 2 ते 3 दिवस अशीच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि लागेल तशी त्याची भाजी सुद्धा बनवू शकता। तेल घातलं, या तेलामध्ये मोहरी तडतडू दिली, जिरं घातलं, हिंग घातलं, कढीपत्ता घातला, लसूण घातली, कांदा घातला, 2 कांदे जे आपण बारीक चिरून घेतले होते ते, आणि छान व्यवस्थित पोळू देते। आणि कांदा पोळतोय तोपर्यंतच मी ही फणसाची कुयरी आहे ना ती बघा अशा पद्धतीने बत्त्याने ठेचून घेते, जेणेकरून ती मोकळी होईल। आणि हा इकडे बघा कांदा सुद्धा पोळतोच आहे। तर ही फणसाची कुयरी आहे ना ती कांदा पोळेपर्यंतच व्यवस्थित ठेचून झालेली आहे। यामध्ये आता हळद घातली, घरचं लाल तिखट घालून घेतलं 1 चमचाभर, आणि जर जमलं तर काश्मीरी लाल मिरच पावडर नक्की घाला, त्यामुळे फणसाच्या कुयरीला छान चव येते। आता ही ठेचून घेतलेली फणसाची कुयरी यामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। तर दुसरी पद्धत म्हणजे यामध्ये मी आता ओलं खोबरं सुद्धा घालून घेते।
कारण कोकण म्हटलं की ओलं खोबरं आलं. आणि आवडीप्रमाणे गूळ घाला, गूळ आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. शेंगदाण्याचं कूट सुद्धा घातलं जातं किंवा मिरच्या तळून त्या तिळकुटामध्ये घालून ती सुद्धा एक चटणी घालून ही भाजी बनवली जाते. आणि काही ठिकाणी कांदा खोबऱ्याचं अगदी सुपारी एवढं वाटण लावून सुद्धा ही भाजी बनवली जाते. तर या सगळ्या मी याच्यात आता जे भाजीचे प्रकार सांगितलेले आहेत ना, त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या छानच लागतात. पण मी आज ही तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने ओल्या खोबऱ्यावरचीच भाजी दाखवलेली आहे. तर आता मस्त वाफ काढून घेतली या भाजीला. आणि ही बघा भाजी मस्त अशी बनवून झालेली आहे. जर तुम्हाला ही भाजी थोडी ओलसर हवी असेल ना, तर यावरती पाण्याचा थोडासा शिंतडा मारायचा आहे आणि मग वाफ काढून घ्यायची आहे. तुम्हाला या भाजीचा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.